कांग्रेस के टाइम कभी कोई भूखा मरा नहीं साहब, कांग्रेस के टाइम कभी कोई भूखा मरा नहीं। आज बीजेपी के टाइम बहुत परेशानियां झेलना पड़ रही, बहुत से लोग, पर क्या है हर जगह जातिवाद, हर जगह मसले, 500-1000 रुपये में मर्डर हो रहे। ये हाल हो गया अपने बिहार, हो गया औरंगाबाद। लेकिन क्या मरते हैं हम सनम पे, मरो अपने वतन पे, तिरंगा भी ऐसा लहराए जो लगे अपने कफन पे। साठे मॅडम सोबत आलेली आहे आज इथं, कारण मी पण एक म्हणजे गरीब घराण्यातली आहे, पण त्यांनी मला म्हणजे या इंच्याविषयी सगळं काही सांगितलं, त्यामुळं मी त्यांच्यासोबत एक म्हणजे त्यांच्यावर भरोसा ठेवून इथपर्यंत आली आहे। तर माझ्या पण भरपूर अडचणी आहेत, त्यांनी मला सांगितलं सर सगळे म्हणजे व्यवस्थित करून देईल, माझ्या घरच्यांचं पण म्हणजे पायाने अद्दू आहे, त्याच्यामुळं मी इथपर्यंत आलेली सरांकडं, तर माझं पण काम फाईल हे करा म्हणून सने म्हणजे त्यांनी, मी पहिल्या वेळेस पण त्यांच्याकडे येऊन गेले, त्यांनी मला पहिल्या वेळेस पण खूप आदर वगैरे दिला, काम वगैरे करू म्हणून सने ह्या इच्छाने म्हणजे त्यांच्यावर भरोसा होता म्हणून मी आज इथपर्यंत आले। व साठे मॅडमसोबत त्यांनी सांगितलं चला माझ्यासोबत, ते करून देतील तुमचं काम, म्हणून मी आज इथपर्यंत आले त्या आशेने का बुवा करतील ते माझं काम। आणि मी म्हणजे माझं नाव मी अंजली साळुंके, मी त्यांच्या शेजारीच राहते, राहायला भाड्याच्याच घरातमध्ये राहते, म्हणून ह्या इच्छेने मी सरांपर्यंत इथपर्यंत आले। माझी म्हणजे त्यांना पण भरपूर म्हणजे आभार मानते मी त्यांच्यावाले, का त्यांनी मला म्हणजे एक दिलासा दिला, भरोसा दिला का बा तुम्ही या इथपर्यंत, तुमचं काम आम्ही करून देऊ, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आलेली। याच्या व्यतिरिक्त काही बोलणार नाही, मी सरांचे आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आज इथं वेळात वेळ काढून आपण जे काही आलेले आहोत तुमच्या सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते। सर्वप्रथम आज या ठिकाणी जो काही कार्यक्रम आहे ठेवलेला आपण, तर जो जनहिताय जो कार्यक्रम आहे या ठिकाणी, त्या कार्यक्रमाला जे काही उपस्थित राहिलेले आहे सर्वजण वेळात वेळ काढून, तर त्यांचे मी खूप खूप आभार मानते। या ठिकाणी आपण ताईचा सत्कार केला, त्यांनी अंगणवाडी चालवण्यासाठी घेतलेली आहे, तर त्यासाठी आपण त्यांना किट पण दिलं आणि त्यांचं स्वागत केलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सांगायचं तात्पर्य, मदार साहेबांनी आजपर्यंत शहरामध्ये, गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन, जिल्ह्यात जाऊन, प्रत्येक राज्यात जाऊन सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या कामाचं महत्त्व एवढं आहे की खूप म्हणजे त्यांच्या कामामध्ये जास्त करून म्हणजे मेहनत खूप आहे त्यांच्या कामाची। आणि त्यांनी जे काही गरिबासाठी आजपर्यंत जे काही सुविधा आणलेल्या आहेत त्या सुविधा त्यांनी प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचल्या। त्यांनी आमच्या वाळूजला येऊन कार्यक्रम लावला, ज्यावेळेस त्यांनी आमच्या इथं कार्यक्रम लावला त्यावेळेस त्यांनी मला शहराध्यक्षाचं पद दिलं, त्यानुसार मी पण कामाला सुरुवात केली। आणि सरांचं इतकं मोलाचं मार्गदर्शन आहे मला, सरांची खरोखरच जेवढी आपण वाहवा केली तेवढी कमी आहे। त्यांची मूर्ती खूप छोटी आहे पण त्यांची कीर्ती खूप महान आहे। आणि आजपर्यंत त्यांनी जेवढे कार्यक्रम केले तेवढे कार्यक्रम त्यांचे सक्सेस झालेले आहे माझ्या मते तरी, कारण की मी प्रत्येक कार्यक्रम त्यांचे बघितलेले आहेत, त्या कार्यक्रमाला त्यांना यश पण मिळालेलं आहे।
आणि आज ज्यांनी जी काही धडपड केलेली आहे गरिबासाठी, ते कोण्या जात पाहून काम करत नाही, कोणी माणूस पाहून काम करत नाही, कोणी मोठा माणूस आहे लहान माणूस आहे असं पाहून काम करत नाही, तर तळागाळातल्या लोकांना ते वर आणण्यासाठी सर्वांसाठी ते नेहमी झटत असतात. आणि झटत असताना त्यांना बऱ्याच समस्याला तोंड पण द्यावं लागतं, तरी पण त्या समस्या ते त्यांच्या चेहऱ्यावर कधी आपल्याला दिसत नाही आणि ते दाखवत पण नाही. पण ज्यावेळेस आपण त्यांच्यासोबत काम करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की समोर चाललेल्या व्यक्तीला लोक मागं कसं ओढतात. आता जो मागं ओढतो तशी आपल्या भारताची एक म्हण आहे, भारत एक खेकड्याच्या जातीचा प्राणी आहे आणि भारताला जी सवय आहे खेकड्यासारखं समोर चाललेल्या माणसाला मागं ओढण्याची, ती सवय माणसातून कधी जाणार नाही. जरी नाही गेली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपण मानव आहोत, जन्म एकदाच आहे, माणसाचा जन्म बार नाही. जन्माला आल्यावर माणसानं काहीतरी करावं तरच त्या माणसाच्या माणूसपणाला काहीतरी महत्त्व असतं. आणि समोर कोणतरी चाललं आहे आपण त्याला मागं ओढायचं याला अर्थ नसतो. आज ते जे काही करतात मदार साहेब ते आपल्यासाठी करतात, आपल्या माय बहिणीसाठी करतात, भावासाठी करतात, वयस्कर माणसासाठी करतात. आज रोजी हे जे सर आहेत बाबा, आज यांचं मला खूप महत्त्व वाटलं, म्हणजे की आज एवढं त्यांचं वय असताना आज एवढ्या सरांचं खूप त्यांच्या नातूसारखे आहेत ते आज रोजी, पण आज ते त्यांच्यासोबत काम करतात. का करतात? त्यांना तर वयाचा खूप मोठा तजुर्बा असेल ना, तर ते त्यांचा अनमोल वेळ का बरं वाया घालतील. आज त्यांनी एवढं मोठं फाईल आणलं, एवढं काम केलं महत्त्वाचं, खूप छान वाटलं त्या बाबाचं काम पण पाहून. आणि जे पण लोक येतात त्यांच्याकडं, मी पण खूप पक्षात काम केलं, सेनेत केलं, राष्ट्रवादीत केलं, काँग्रेसमध्ये केलं, पण परत नंतर सोडलं, पण परत आले सरांसोबत त्यांचा स्वभाव बघून आले. मी मोठमोठ्या मिनिस्टरसोबत पण काम केलं, जाऊन आले, फिरून आले, सगळे कामं बघितले, कामाचा आढावा बघितला. आता काम करत असताना माणसानं स्वतःचा स्वार्थ कधीच पाहू नये, आणि जो माणूस स्वार्थ पाहतो त्याच्यासोबत मला काम करायला आवडत नाही. मी पण ESI रिटायरमेंटची मिसेस आहे, मला पण कायद्याचं ज्ञान आहे, त्या ज्ञानातून मला पण खूप तजुर्बा आहे आणि मला पण त्या कायद्याचं पालन करते मी आणि करावं लागणार आहे. कारण की आपण जेव्हा जगात राहतो प्रत्येक कायद्याचं पालन करावं लागतं, परंतु ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी मी थांबू शकत नाही, थांबणार पण नाही. कारण की आपण कोणाचे बांधलेले नाही, आपण कोणाच्या दबावाखाली काम करत नाही. आपल्याला आवड आहे आपण काम करणार. आणि जर गरिबासाठी आपल्याकडनं काहीतरी होतंय तर माणसानं कधी पण पुढं राहायला पाहिजे. आपल्या खिशातून आपण 2 रुपये कधीच कोणाला देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? जो कष्ट करतो तेच आपल्याला पुरत नाही तर आपण लोकांना काय देणार आहे. आणि जर आपल्यासाठी जर एखादा पुरुष आपल्या मदतीला येतो आणि समोर जाऊन जर तो आपल्यासाठी काही करतो तर आपण त्याला नक्कीच साथ द्यायला पाहिजे. हा माणसाचा मानवजातीचा धर्म आहे आणि त्याचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे, तरच माणूस सक्सेस होतो जीवनामध्ये. हे माझं महत्त्व, म्हणजे माझी एक इच्छा आहे ती. तर आज रोजी मला जे काही मदार साहेबांनी जी इथे या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. त्यांच्या कामाला परमेश्वर खूप यश देतो आणि देत राहील, कारण की ते गरिबासाठी झटतात हे खूप मोलाचं आहे. जो माणूस स्वार्थासाठी झटतो त्याच्या मागं मी कधी न उभी राहणारी बाई आहे आणि मला स्वार्थ करणारी माणसं कधीच आवडत नाही. जर आपण दुसऱ्यासाठी झटतो तर परमेश्वर आपल्याला देतो आणि तेच महत्त्व त्यांच्या जीवनात आहे. देव त्यांना खूप आणि खूप त्यांना आशीर्वाद देत आहे, देत राहील, ही माझी इच्छा आहे आणि माझा आशीर्वाद पण आहे त्यांना. एवढे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय भारत. मैं अमान खान, ज़िला कोच अध्यक्ष जाहिद मदार साहब का मैं शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझे इस यहाँ पे लाके खड़ा किया. और मेरी तो कोई औकात नहीं है कि मैं यहाँ पे खड़े रह सकूँ, लेकिन जाहिद मदार साहब का मैं बहुत बड़ा आभारी हूँ कि उन्होंने मुझे यहाँ तक के पहुँचाया. और उनसे रिक्वेस्ट करूँगा आगे भी मेरे साथ रहे ताकि मैं आगे काम कर सकूँ. मैडम का भी मैं बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझे यहाँ खड़े किया. हमारे कोमल मैडम जो हमारे साथ खड़े हुए, जो हमारे साथ देते हैं, हमारी बहन आयशा बाजी, उनका भी शुक्रगुजार हूँ कि वो मुझे सपोर्ट करते हैं. और मैं चाहता हूँ सबसे गुजारिश है कि मुझे ऐसी सपोर्ट करें ताकि मैं इस एनजीओ को आगे बढ़ा सकूँ. इतनी बात कहते हैं. काही शुरुआत करेंगे. मैं महाराष्ट्र राज्य कांग्रेस सेवा फाउंडेशन महासचिव, लेकिन मैं इनकी शुरुआत के बाद फिर मैं शुरुआत करता हूँ. चलिए बोल कर खड़े लेकर अच्छी 10 मिनट की बात बोलो और उसके बाद कीर्तिमान मुख्यमान तुमचं काय करून टाका. ठीक है, ओके. बोला सर्वांना नमस्कार करते मी. आज इथं वेळात वेळ काढून आपण जे काही आलेले आहोत तुमच्या सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. सर्वप्रथम आज या ठिकाणी जो काही कार्यक्रम आहे ठेवलेला आपण, तर जो जनहिताय जो कार्यक्रम आहे या ठिकाणी, त्या कार्यक्रमाला जे काही उपस्थित राहिलेले आहे सर्वजण वेळात वेळ काढून,
तर त्यांचे मी खूप खूप आभार मानते. या ठिकाणी आपण ताईचा सत्कार केला, त्यांनी अंगणवाडी चालवण्यासाठी घेतलेली आहे, तर त्यासाठी आपण त्यांना किट पण दिलं आणि त्यांचं स्वागत केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सांगायचं तात्पर्य, मदार साहेबांनी आजपर्यंत शहरामध्ये, गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन, जिल्ह्यात जाऊन, प्रत्येक राज्यात जाऊन सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या कामाचं महत्त्व एवढं आहे की खूप म्हणजे त्यांच्या कामामध्ये जास्त करून म्हणजे मेहनत खूप आहे त्यांच्या कामाची. आणि त्यांनी जे काही गरिबासाठी आजपर्यंत जे काही सुविधा आणलेल्या आहेत त्या सुविधा त्यांनी प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचल्या. त्यांनी आमच्या वाळूजला येऊन कार्यक्रम लावला. ज्यावेळेस त्यांनी आमच्या इथं कार्यक्रम लावला त्यावेळेस त्यांनी मला शहराध्यक्षाचं पद दिलं. त्यानुसार मी पण कामाला सुरुवात केली आणि सरांचं इतकं मोलाचं मार्गदर्शन आहे मला. सरांची खरंच जेवढी आपण वाहवा केली तेवढी कमी आहे. त्यांची मूर्ती खूप छोटी आहे पण त्यांची कीर्ती खूप महान आहे. आणि आजपर्यंत त्यांनी जेवढे कार्यक्रम केले तेवढे कार्यक्रम त्यांचे सक्सेस झालेले आहे माझ्या मते तरी. कारण की मी प्रत्येक कार्यक्रम त्यांचे बघितलेले आहेत. त्या कार्यक्रमाला त्यांना यश पण मिळालेलं आहे. आणि आज त्यांनी जी काही धडपड केलेली आहे गरिबासाठी, ते कोण्या जात पाहून काम करत नाही, कोणी माणूस पाहून काम करत नाही, कोणी मोठा माणूस आहे लहान माणूस आहे असं पाहून काम करत नाही, तर तळागाळातल्या लोकांना ते वर आणण्यासाठी सर्वांसाठी ते नेहमी झटत असतात. आणि झटत असताना त्यांना बऱ्याच समस्याला तोंड पण द्यावं लागतं, तरी पण त्या समस्या त्यांच्या चेहऱ्यावर कधी आपल्याला दिसत नाही आणि ते दाखवत पण नाही. पण ज्यावेळेस आपण त्यांच्यासोबत काम करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की समोर चाललेल्या व्यक्तीला लोक मागं कसं ओढतात. आता जो मागं ओढतो तशी आपल्या भारताची एक म्हण आहे, भारत एक खेकड्याच्या जातीचा प्राणी आहे आणि भारताला जी सवय आहे खेकड्यासारखं समोर चाललेल्या माणसाला मागं ओढण्याची, ती सवय माणसातून कधी जाणार नाही. जरी नाही गेली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपण मानव आहोत, जन्म एकदाच आहे, माणसाचा जन्म बार नाही. जन्माला आल्यावर माणसानं काहीतरी करावं तरच त्या माणसाच्या माणूसपणाला काहीतरी महत्त्व असतं. आणि समोर कोणतरी चाललं आहे आपण त्याला मागं ओढायचं याला अर्थ नसतो. आज ते जे काही करतात मदार साहेब ते आपल्यासाठी करतात, आपल्या माय बहिणीसाठी करतात, भावासाठी करतात, वयस्कर माणसासाठी करतात. आज रोजी हे जे सर आहेत बाबा, आज यांचं मला खूप महत्त्व वाटलं. म्हणजे की आज एवढं त्यांचं वय असताना आज एवढ्या सरांचं खूप त्यांच्या नातूसारखे आहेत ते आज रोजी, पण आज ते त्यांच्यासोबत काम करतात. का करतात? त्यांना तर वयाचा खूप मोठा तजुर्बा असेल ना, तर ते त्यांचा अनमोल वेळ का बरं वाया घालतील. आज त्यांनी एवढे मोठे फाईल आणले, एवढं काम केलं महत्त्वाचं. खूप छान वाटलं त्या बाबाचं काम पण पाहून. आणि जे पण लोक येतात त्यांच्याकडं, मी पण खूप पक्षात काम केलं, सेनेत केलं, राष्ट्रवादीत केलं, काँग्रेसमध्ये केलं, पण परत नंतर सोडलं, पण परत आले सरांसोबत त्यांचा स्वभाव बघून आले. मी मोठमोठ्या मिनिस्टरसोबत पण काम केलं, जाऊन आले, फिरून आले, सगळे कामं बघितले, कामाचा आढावा बघितला. आता काम करत असताना माणसानं स्वतःचा स्वार्थ कधीच पाहू नये आणि जो माणूस स्वार्थ पाहतो त्याच्यासोबत मला काम करायला आवडत नाही. मी पण ESI रिटायरमेंटची मिसेस आहे, मला पण कायद्याचं ज्ञान आहे, त्या ज्ञानातून मला पण खूप तजुर्बा आहे आणि मला पण त्या कायद्याचं पालन करते मी आणि करावं लागणार आहे. कारण की आपण जेव्हा जगात राहतो प्रत्येक कायद्याचं पालन करावं लागतं. परंतु ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी मी थांबू शकत नाही, थांबणार पण नाही. कारण की आपण कोणाचे बांधलेले नाही, आपण कोणाच्या दबावाखाली काम करत नाही. आपल्याला आवड आहे आपण काम करणार. आणि जर गरिबासाठी आपल्याकडनं काहीतरी होतंय तर माणसानं कधी पण पुढं राहायला पाहिजे. आपल्या खिशातून आपण 2 रुपये कधीच कोणाला देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? जो कष्ट करतो तेच आपल्याला पुरत नाही तर आपण लोकांना काय देणार आहे. आणि जर आपल्यासाठी जर एखादा पुरुष आपल्या मदतीला येतो आणि समोर जाऊन जर तो आपल्यासाठी काही करतो तर आपण त्याला नक्कीच साथ द्यायला पाहिजे. हा माणसाचा मानवजातीचा धर्म आहे आणि त्याचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे, तरच माणूस सक्सेस होतो जीवनामध्ये. हे माझं महत्त्व, म्हणजे माझी एक इच्छा आहे ती. तर आज रोजी मला जे काही मदार साहेबांनी जी इथे या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. त्यांच्या कामाला परमेश्वर खूप यश देतो आणि देत राहील, कारण की ते गरिबासाठी झटतात हे खूप मोलाचं आहे. जो माणूस स्वार्थासाठी झटतो त्याच्या मागं मी कधी न उभी राहणारी बाई आहे आणि मला स्वार्थ करणारी माणसं कधीच आवडत नाही. जर आपण दुसऱ्यासाठी झटतो तर परमेश्वर आपल्याला देतो आणि तेच महत्त्व त्यांच्या जीवनात आहे. देव त्यांना खूप आणि खूप त्यांना आशीर्वाद देत आहे, देत राहील, ही माझी इच्छा आहे आणि माझा आशीर्वाद पण आहे त्यांना. एवढे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय भारत. नमस्कार करते मी सगळ्यांना. मी साठे मॅडम सोबत आलेली आहे आज इथं, कारण मी पण एक म्हणजे गरीब घराण्यातली आहे, पण त्यांनी मला म्हणजे या इंच्याविषयी सगळं काही सांगितलं. त्यामुळं मी त्यांच्यासोबत एक म्हणजे त्यांच्यावर भरोसा ठेवून इथपर्यंत आली आहे. कारण माझ्या पण भरपूर अडचणी आहेत. त्यांनी मला सांगितलं सर सगळे म्हणजे व्यवस्थित करून देईल. माझ्या घरच्यांचं पण म्हणजे पायाने अद्दू आहे, त्याच्यामुळं मी इथपर्यंत आलेली आहे सरांकडं. तर माझं पण काम फाईल हे करा म्हणून सने म्हणजे
त्यांनी मी पहिल्या वेळेस पण त्यांच्याकडे येऊन गेले, त्यांनी मला पहिल्या वेळेस पण खूप आदर वगैरे दिला, काम वगैरे करू म्हणून सनी ह्या इच्छाने म्हणजे त्यांच्यावर भरोसा होता म्हणून मी आज इथपर्यंत आले. साठे मॅडमसोबत त्यांनी सांगितलं चला माझ्यासोबत, ते करून देतील तुमचं काम, म्हणून मी आज इथपर्यंत आले त्या आशेने का करतील ते माझं काम. आणि मी म्हणजे माझं नाव मी अंजली साळुंके, मी त्यांच्या शेजारीच राहते, राहायला भाड्याच्याच घरातमध्ये राहते, म्हणून ह्या इच्छेने मी सरांपर्यंत इथपर्यंत आले. माझे म्हणजे त्यांना पण भरपूर म्हणजे आभार मानते मी त्यांच्यावाले, का त्यांनी मला म्हणजे एक दिलासा दिला, भरोसा दिला का तुम्ही या इथपर्यंत, तुमचं काम आम्ही करून देऊ, त्याच्यामुळं मी आज इथपर्यंत आलेली. याच्या व्यतिरिक्त काही बोलणार नाही, मी सरांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज कांग्रेस महाराष्ट्र के महासचिव होने के कारण भी मुझे फ़ख्र की बात यह है कि जो ताई ने मेरे बारे में जो बोले, मैं 1 साल पहले उनके प्रोग्राम में गया था, तो मैडम ने ऐसा एक सीएम का सत्कार रखते हुए ऐसा मेरा सत्कार रखे थे, और मैं सादे मोटरसाइकिल के ऊपर गया था, वो माहौल ही कुछ अलग था, और ऐसा प्रेम मिला मुझे वहाँ पे, इतना प्यार मिला. तो आज मैं उनके इलाके में भी अगर गया तो सब लोग एक जगह आ जाते. मैं बहुत छोटा इंसान हूँ, मेरी कोई कैपेसिटी नहीं, मेरी कोई औकात नहीं है. बोला ताई नको म्हणले, इतना प्यार नहीं होना मुझे. तो आज मैंने जालना हो गया, नगर हो गया, औरंगाबाद, नांदेड़, हर जगह मैंने काम किया. जितना काम किया उतने मेरे दुश्मन बढ़ते गए, लेकिन ताई बोले सर दुश्मन से मोहब्बत बढ़ती ही, बोले काम तो अपने करने होना, बोले. और मैंने कभी जात पात नहीं देखा, ये हिंदू ये मुसलमान, जात पात तो ये राजकारणी लोगों ने करी, अपन ने बस समाज सेवा करी. और अपना जो एक निर्णय था कि भाई अगर अपन आज समाज सेवा करेंगे तो राजकारण दरवाजे में ऑटोमेटिक अपने आ जाएगा, अपने कहीं जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी. चाहे वो आज बड़े से बड़ा आदमी भी अगर रहा, चाहे वो कलेक्टर हो, डीसीपी हो या कोई भी हो, आज घर में अगर वो रोटी खा रहा है ना, तो किसान के पसीना टपकता है तब जाके उसके पेट में रोटी जाती है, उसकी तरफ कोई देखता नहीं. अगर किसान अगर मर भी गया तो उसके तरफ कोई देखता नहीं. फिर भी मैंने मुंबई से झगड़ के किसान संगठन को कम से कम साल के उसको 1 लाख रुपए तो भी मिलना शेतकरी को, ये इसका भी अपने काम मंजूर कर रहा है कि किसान तक कौन पहुँचेगा. आज अगर उसकी बैल जोड़ी इस पार होती है, कुछ उसके अस्सा होता है, कोई आत्महत्या होती है, तो सरकार ने उस तक पहुँचनी चाहिए. पीछे जो मोलकरनी काम निकला था, कई लोगों ने मोलकरनी के कार्ड बनाए थे, वो कार्ड पे एक का भी काम नहीं हुआ, लेकिन खाली पब्लिक को मोर्चे में परेशान किया गया. तो मेरा ये कहना है ऐसी जगह काम करो जहाँ पे 4 का भला हो सकता. देखो मंदिर में भगवान नहीं है, मस्जिद में खुदा नहीं है. अगर तुम किसी गरीब को अगर खाना खिलाते हैं और उसके चेहरे पे अगर एक मुस्कुराहट आती है, तो वो उसके दिल में जब वो दुआ निकलती है तो उसी टाइम अपने को खुदा और भगवान मिल जाता है. मैडम तुम्ही मैडम इतना काम करते मेरा, जहाँ भी हमेशा मीटिंग रही, संगठना रही, तो मैं थोड़ा लेट भी हो जाता हूँ जाने के लिए प्रोग्राम में, लेकिन मैडम जब तक प्रोग्राम चालू नहीं करते, वो मेरे से बहुत बड़े है, मैं बहुत छोटा है, लेकिन मैं मैडम को बोला मैडम आप बड़े भाई ने मेरे, आप मेरा नाम ले सकते, मुझे सर मत बोलो, मुझे तकलीफ होती है. क्योंकि अपन जो काम करने जा रहे तो इसमें कुछ लोग होते जो इधर की बात उधर करते, उधर की बात इधर करते, और अच्छे लोगों को भी फोड़ देते. क्योंकि आज अपने को जो चलना है, जैसा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान लाए थे, तो उन संविधान के ऊपर अपने को चलना है. क्या वो किस रास्ते पे चले थे, आज कानून उन्होंने लाए, पढ़ाई उन्होंने लाए, तो अपने को ऐसा ही काम करना है. क्या जैसा डॉक्टर जकरिया साहब हो गए, कांग्रेस के टाइम कभी कोई भूखा मरा नहीं साहब, कांग्रेस के टाइम कभी कोई भूखा मरा नहीं. आज बीजेपी के टाइम बहुत परेशानियां झेलना पड़ रही, बहुत से लोग रोड पे आ गए, कई आत्महत्या हुई. तो एनजीओ एक ऐसी चीज़ है जो पक्ष को नहीं देखती, इसमें कोई भी पक्ष आ सकता, लेकिन एनजीओ सबके भले करने के लिए. तो आज अपन ने तय कर लिए, जो जितने अपने 50 एनजीओ थे, 50 एनजीओ में से जो एक एनजीओ है जनहितार, ये महाराष्ट्र स्टेट की, महाराष्ट्र राज्य की है. और ऊपर वाले ने अगर चाहा तो लेडीज़ के लिए 30 रुपये में हॉस्पिटल का रजिस्ट्रेशन भी अपन ने मंजूर करे हुए, तो उसका नाश्ते का, डिलीवरी का, जो भी दवाखाने का सारा मसला सॉल्व हो सकता है. ये भी अपन ने काम करे.
तो जन हितार को बढ़ाने के लिए इंशाल्लाह 2-4 दिन में जन हितार का पूरा काम ऑफिस में चालू हो जाने वाला है और जन हितार को लेके चलने वाले हैं, जिसमें अपने कृष्णा बोदड़े भी साथ देंगे। और अपन ने पूरी कमेटी की कमान मैडम के हाथ में दे दी है, क्योंकि मैडम को मैंने पहले बताया, मैडम मैं पर्दे पे तो नहीं रहूँगा, पर्दे के पीछे से आपको साथ देता हूँ। अगर पर्दे पे आ गया तो लोग जीने नहीं देंगे। वैसे भी मैडम को पूछो कितने दुश्मन है, थक जाते हो इतने दुश्मन है। जिस दिन मैडम के मैंने एरिया में कदम रखा था, संजय सिरसा, संजय केनेकर ने उनको परेशान कर दिए थे। ये लो तो नहीं मैडम, मैं हक के ऊपर बात किया था। मैं ये नहीं देखा था कि ये खासदार है, खासदार उसके घर का है। कुर्सी की इज्जत करने होना, खासदार की इज्जत मत करो। कुर्सी जगह पे रहती है, कुर्सी के ऊपर आते जाते। उन इंसान की इज्जत करो जो काम कर सकता। ऐसा जसं दिसतं तसं नसतं, म्हणून आपल्यासारखं जग फसतो आणि अपने जैसे लोगों को नहीं हरिंदे पलंगावरी, बस दूसरा काम ही नहीं है। कोई 90 में चल जाता है। आज मुझे बताइए कि औरंगाबाद शहर में कम से कम 2 करोड़ रुपए के पुड्या खाते हैं लोग और 3 करोड़ की शराब पीते हैं। अगर यही पैसा अगर हॉस्पिटल में अगर गया तो हज़ारों लोगों की जान बचेगी, उनकी दुआ आपको लग जाएगी। क्या कैंसर का पेशेंट है, टीबी का पेशेंट है, दमे का पेशेंट है, तो इन लोगों को मदद क्यों नहीं करते आप लोग? पुड़ी में क्या रखा हुआ है? खा के थूकना ही है, शराब को पी के एक आधे नाले में डूबना ही है। लेकिन इन गंदगी में जाने से अच्छा है किसी की अगर अपन जान बचाते हैं तो ये सबसे बड़ी सौभाग्य की बात है। आज अपने पास करोड़ों के मालिक रहने दो, वक्त आने पे पैसा यही छोड़ना पड़ता है, इंसान को जाना पड़ता, जगह यही रह जाती। पर क्या है, हर जगह जातिवाद, हर जगह मसले, 500-1000 रुपये में मर्डर हो रहे। ये हाल हो गया अपने बिहार, हो गया औरंगाबाद, लेकिन इंसानियत मर गई। आज भी खेड़े के अंदर इंसानियत है, आज भी खेड़े के अंदर इंसानियत है। अगर मुस्लिम मरता है तो पूरे गांव के लोग खाना देते हैं उसके घर में 5 दिन, और हिंदू मरता है तो पूरे मुस्लिम लोग उसको जगहों पे खाना देने के लिए खड़े हो जाते हैं। क्यों होते हो? एकता है, अपने को एकता लाना है और भाईचारा करना है। ये जातिवाद में कुछ रखा नहीं है और पैसा सब कुछ इंसानियत है। अगर रोड पे एक्सीडेंट हो गया है तो अपन सोचते हैं नहीं पुलिस स्टेशन के चक्रा मारना पड़ेगा, नहीं, आप उसको हॉस्पिटल लेके जाओ। अगर वो बचता है तो आपको उतना ही पुण्य मिलता है। तो मैं यही बात करूँगा, आज हमारे जन हितार के जो अध्यक्ष है यूनुस खान, जो यहाँ पे आए हुए हैं, उनका मैं बहुत शुक्रिया गुजारी करता हूँ कि उन्होंने जो मुझे सपोर्ट किया। और मैंने उनको पूछा सर मुझे आपकी ज़रूरत है, तो उन्होंने बोला सर मैं आँख बंद करके आपके लिए खड़ा हूँ। टाइम पे आया, प्रोग्राम में बराबर टाइम पे आ गए। हाँ, लेकिन गरीबी में से निकले हुए। तो इसलिए आज अपन ने जो जन हितार है मैडम को सौंप दी और अपन पक्ष में काम करेंगे, लेकिन सपोर्ट पूरा मैडम को रहेगा। और जो हमारे चचा है उन्होंने खुद का नहीं सोचे लेकिन दूसरों के करे। कम से कम उन्होंने अभी तक 40 सर्टिफिकेट और 170 लोगों के फॉर्म भरे जो जिनको हक मिलने होना उनके लिए लड़े हो। आज उन्होंने कम से कम 8 से 7 बालवाड़ियाँ उन्होंने ओपन करके दिए। लेकिन उन लोगों के करे जिनके घर में परेशानी है, जो गरीब है, बेसहारा है, बेरोज़गार है, इन लोगों को खुद के पैर पे खड़े करे। आज उनकी उम्र कुछ 70 साल है, लेकिन आज उनको यह है कि मैं जब तक हूँ तब तक कुछ ऐसे लोगों का भला करूँगा कि मरने के बाद लोगों ने ये कहे कि चचा ने हमारा काम अच्छा किया ना, 1000 लोगों के घर में चूल्हे जले। यही अपने करना है। तो ऐसे अगर चचा जैसे लोग, अगर मैं बोलता मराठवाड़े में अगर रहेंगे तो जातिवाद नहीं रहेगा, मोहब्बत रहेगी। तो यही बोलूँगा मैं, क्या जातिवाद करने से कोई फ़ायदा नहीं, एक इंसानियत के नाते भाईचारा करो, यही मैं बोलूँगा। और जिस तरह अपने देश का होता है तिरंगा, तो एक शेर बोलूँगा, क्या मरते हैं हम सनम पे, मरो अपने वतन पे, तिरंगा भी ऐसा लहराए जो लगे अपने कफन पे। मैं मेरे 2 शब्द ख़त्म करता हूँ साहब, और पूरी जिम्मेदारी मैडम को देता हूँ। मैडम मेरी आपने इतनी तारीफ़ कर डाली कि शायद मैं इसे संभाल भी नहीं पाऊँगा, इसलिए मैं आपका बहुत आभारी हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।